गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग आहे स्वामींचा गुरुवार. तर स्वामींच्या गुरुवारी मी स्वामींची काय सेवा करते, अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने मी कसं स्वामींची सेवा करते ते आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आणि यानंतरचा जो व्लॉग असणार आहे तो आपला महाशिवरात्रीच्या शॉपिंगवर असणार आहे. महाशिवरात्रीसाठी मी काय तयारी केलेली आहे लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेन. गार्डनमध्ये सध्या नवीन पाहुणे म्हणजे नवीन प्लांट्स मी लावलेले आहेत, कारण बरेच असे प्लांट्स जे होते त्यांना मिलीबग्स आलेले आणि त्यामुळे संपूर्ण झाड खराब झालेलं. तर आता हे नवीन प्लांट्स मी लावलेले आहेत आणि प्रत्येक झाडाला खूप फुलं आलेली आहेत. तर खत पाणी वगैरे सगळं व्यवस्थित आता रेग्युलर करणार आहे, कारण बराचसा गॅप बऱ्याचशा गोष्टींकडे दुर्लक्ष होत होतं खूप दिवसांपासून. आता ब्लॉग्स कंटिन्यू, त्यानंतर आता झाडांची काळजी, पुन्हा आपली देवपूजेची शॉपिंग, देवांची शॉपिंग, सगळं काही आधीसारखंच नव्याने सुरू केलेलं आहे. तर आजचा व्लॉग तुम्ही नक्की एन्जॉय कराल. आजच्या ब्लॉगची सुरुवातच सुंदर अशा या फुलांच्या दर्शनाने झालेली आहे. आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग पण खूप आवडेल. आणि अजून कुठल्या टाईपचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे आहे, कुंचन सेवेचा सुद्धा नवीन एक व्हिडिओ येणार आहे, तर लवकर तेही शेअर करेल. गोकर्णाचा वेल कधीपासून हवा होता, श्रावणमध्ये माझ्याकडे होता, नंतर तो वाढला, मग पुन्हा आणला. चला तर मैत्रिणींनो, आता स्टार्ट करूया आजची देवपूजा. तर भरपूर असे गजरे पंचवटीच्या फुल बाजारमधून मी आणत असते. तुम्हाला माहीतच आहे फुल बाजारचा सुद्धा बऱ्याचशा जणींना शॉपिंग व्हिडिओ हवा आहे. मला जर का कोणी सोबत असेल तर मी नक्कीच तो शॉपिंग व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. तर इथे मी गजरे वगैरे लावून आज सुंदर असं देवघर छान सजवणार आहे. आणि आज खूप दिवसांनी हा रॉयल ब्लू कलरचं जे आसन आहे देवांना, जे माझ्या देवघराला 1 मीटर लागतं, तर ते आसन मी टाकलेलं आहे. देव छान असे उजळून घेतलेले आहेत आणि डार्क त्या रॉयल ब्लू कलरवर सिल्वर देव जे आहे ते खूप उठून दिसतात. सिल्वर काय, पितळी देवसुद्धा उठून दिसतील जर का तुम्ही ते छान क्लीन केलेले असतील. तर सुंदर असे क्लीन केलेले आहेत आणि त्यावर हे येल्लो कॉम्बिनेशन स्वामींच्या वस्त्राचं तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर दिसत होतं सगळं काही आजची मांडणी. त्यानंतर देवघरात जे मी लावलेले आहेत साईडला तुम्ही बघू शकतात, ह्या माळा ह्या पण खूप सुंदर आहेत आणि ॲट्रॅक्टिव्ह डिझाईन आहे. कलर्स छान आहेत, हायलायटिंग, म्हणून प्रॉपर देवघराला जो लुक हवा तो त्यामुळे अजूनच छान आलेला आहे. त्यानंतर मग मी अजून पिवळ्या कलरचं वस्त्र जे आहे ते खाली टाकून घेतलेलं आहे, कारण तिथे मला स्वामींचा अभिषेक करायचा आहे. तर स्वामींच्या अभिषेकाची ही पूर्वतयारी चाललेली होती. आजची देवपूजा जी आहे ते अगदी सिंपल सोबर, बहुतेक मी पिवळे नाही तर व्हाईट कलरचे फुलं आजच्या देवपूजेमध्ये वापरणार आहे. तुम्हाला माहिती आहे ते पण कॉम्बिनेशन मी करत असते आसनाला मॅचिंग करून किंवा आसनाशी कॉन्ट्रास्ट करून. तर आज कॉन्ट्रास्टमध्ये थीम आहे. स्वामींचा ड्रेस पण मी येल्लो घातला आहे, जेणेकरून तो ब्लूवर अधिक असा उठून दिसला पाहिजे. आणि रॉयल ब्लू त्यात येल्लो हे कॉम्बिनेशन मला खूप आवडतं. तर आता हे अखंड गजरे मी आणत असते, जेणेकरून मी माझ्या अकॉर्डिंग मला हव्या त्या साईजमध्ये कट करून मग देवांना वाहू शकते. तर सगळ्यात आधी मी गजरा, जे कुलस्वामिनीचा कळस आहे मांडलेला, त्या कळसाला मी 4 गजरे लावते एखाद्या विशेष दिवशी, आणि रेग्युलर पूजेमध्ये हे 2 गजरे अशा पद्धतीने लावते. तर कळसाला जेव्हा मी हे गजरे लावते ना, खूप सुंदर दिसतं. पुढच्या ब्लॉगमध्ये अजून तुम्ही बघा, तोही शूट झालेला आहे. खूप सुंदर अशी देवपूजा आणि अप्रतिम मांडणी त्या दिवशी माझ्या हातून झालेली. कळत नकळत न ठरवता खूप सुंदर देवांची मांडणी त्या दिवशी केली होती. ती पण तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल. शुक्रवारची पूजा आहे आय थिंक. तर अशा पद्धतीने सगळं काही चाललेलं. देवपूजा देव क्लिनिंग केल्याचा व्हिडिओ तुम्हाला मुद्दाम नाही मिळला, कारण आज डिटेल तुम्हाला स्वामींची सेवा दाखवायची होती त्यामुळे. तर अशा पद्धतीने छोटे छोटे गजरे कट करून आता स्वामींच्या आसनावर, नंतर तुळजाभवानीच्या आसनावर, नंतर रुद्रयंत्रावर, नंतर श्रीयंत्रावर अशा पद्धतीने ते सगळे
त्यानंतर आता पंचवटीच्या फुल मार्केटमध्ये हे सुंदर असे कलरफुल गुच्छ जे आहेत गुलाबांचे ते आलेले आहेत. हे नवरीच्या लुकसाठी आम्ही आणतो असं मला तिथल्या आजी बोलल्या. त्यांच्याकडे भरपूर व्हरायटी होती, बघू शकता. तर मी 3 आणलेले हे बंच. खूप सुंदर आणि सगळ्या प्रकारचे कलर, सगळ्या प्रकारचे गुलाब आपल्याला एका बंचमध्ये मिळून जातात. तर मी 3 आणलेले आणि हव्या त्या पद्धतीने मी डेकोरेट केले. तर आज हेच फुलं मी वापरायचा विचार करते आहे. बघू आता कुठले छान वाटतात, कुठले सूट होतात आजच्या पूजेमध्ये. चला तर मग आता आपण देवांना फुलं वगैरे वाहूयात. तर कुठलीही पूजा करण्याच्या आधी, देवांना फुलं वाहण्याआधी मग मी दिवा लावून घेत असते. आज जरा लेट लावलं, नाहीतर देवांची मांडणी केल्या मी आधी दिवा लावत असते. आज गजरे वगैरे लावले, नंतर हे फुलं आणले आणि आता दिवा लावून घेते. तर दिवा आणि धूप लावल्यानंतर मग आजची जी पूजा आहे ती सुरू होणार आहे. त्यानंतर आता हे जे माझ्याकडे अभिषेक पात्र आहे, जे शिवलिंगाच्या अभिषेकसाठी मी घेतलेलं, पण नंतर मला कळालं की त्यात कुठल्याही देवाचा अभिषेक आपण करू शकतो. तर आज पहिल्यांदा स्वामींचा अभिषेक मी ह्या पात्रामध्ये करणार आहे. त्यानंतर खाली जे पात्र आहे हे मी ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर लिंक नक्कीच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. पूजेचं जे ताट दिसतंय ते सुद्धा ॲमेझॉनवरून घेतलेलं आहे. तर स्वामींच्या अभिषेकापूर्वी असं सगळं ते एम्प्टी मला वाटत होतं. जे अभिषेक पात्र आहे, खालचं जे अभिषेक पात्र आहे ज्यात आपलं अभिषेकाचं पाणी पडणार आहे, तर मला थोडं एम्प्टी वाटत होतं. सो म्हणून थोडीशी सजावट मी पिवळ्या फुलांनी केली, कारण आपल्या स्वामींना पिवळे फुलं फार प्रिय आहेत. सो म्हणून पिवळे फुलं आणि त्यानंतर खाली गुलाबाच्या पाकळ्या टाकून छान असं केलं, जेणेकरून ते जेव्हा मी पाण्याचा आणि कच्च्या दुधाचा अभिषेक करेल मग ते खाली खूप सुंदर वाटतं. व्हाईट पाण्यामध्ये ते रेड गुलाबाच्या पाकळ्या, तुम्हाला कळालंच असेल मला काय म्हणायचं आहे ते. तर अशा पद्धतीने स्वामींचा मंत्रजाप करत करत पाण्याचा आणि कच्च्या दुधाचा आज मी अभिषेक केलेला आहे. तुम्हाला जसं की मागच्या व्हिडिओत मी बोलली की मला पाण्याचा आणि कच्च्या दुधाचा अभिषेक करायला खूप आवडतं. मला ते मध, तूप, ते सगळा तो अभिषेक आहे ना, तो मी विशेष दिवशी किंवा मला जर वाटलं की आज करावं तर मी करत असते. नाहीतर रेग्युलर अभिषेक जो आहे तो पाण्याचा आणि कच्च्या दुधाचाच मी करते. तर अशा पद्धतीने छान असा अभिषेक केलेला आहे. आणि त्यानंतर मग सुंदर असं मी स्वामींच्या मूर्तीला आणि सगळं काही शृंगार स्वामींचा मी आज करणार आहे. तर अभिषेक केल्यानंतर हे असं दिसत होतं. तुम्हाला बोलली ना की गुलाबाच्या पाकळ्या जेव्हा त्या दुधाच्या पाण्यामध्ये तरंगतात, खूप सुंदर लुक, खाली रेड वरती येल्लो, हे बघायलाच इतकं आकर्षक वाटतं ना. तर पूजा करण्यात आपोआपच आपलं मन रमत जातं. या काही गोष्टी मला पूजेमध्ये करायला फार आवडतं. खूप मनापासून मी ह्या गोष्टी करत असते आणि एक वेगळंच समाधान मिळत असतं. याची आवड ज्याला आहे त्यालाच कळेल की याचं काय समाधान आहे, काय सॅटिस्फॅक्शन आहे, काय वाटतं पूजा केल्यानंतर. तो एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे.
त्यानंतर आता आपल्या स्वामींचा शृंगार मी करणार आहे। तर बघू शकता निळ्या कलरचं आसन, त्यावर सिल्वर कलरचं हे चौरंग छोटंसं मी ठेवलेलं आहे। आणि त्यानंतर हे छत्र बऱ्याच जणी विचारताय कुठून घेतलंय, तर हे आपल्या मिशोवरचं आहे। अंडर 500 रुपीज आहे। अगदी छान आणि सुंदर असा एक लुक आपल्या स्वामींच्या मूर्तीला येतो। स्वामी अजून छान दिसतात। एक राजेशाही थाट जो आपल्याला स्वामींचा हवा असतो देवघरात, तो या सिंहासनाने मिळतो। आणि याला वरती छत्र आहे सुंदर असं। तर हा स्क्वेअर मधला सिंहासन मी माझ्या मूर्तीच्या साईजच्या अकॉर्डिंग घेतलेला आहे। त्यानंतर इकडे ह्या दिव्यांमध्ये डायरेक्टली वात लावू शकत नाही, म्हणून या कॅन्डल्स मी लावून घेतलेल्या आहेत, कारण पूजेमध्ये अजून पूजेचं सौंदर्य वाढावं यासाठी। तर हे जे स्वामींचं सिंहासन आहे आणि ते जे छत्र आहे त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला लवकरच देणार आहे। तर इथे आता स्वामींची मूर्ती छान अशी मी ठेवून घेणार आहे। त्यानंतर मस्त स्वामींना अत्तर, स्वामींना पिवळं चंदन मी लावते बऱ्याच वेळा, कधी कधी अष्टगंध लावते, त्याच पिवळं चंदन मी स्वामींना लावणार आहे। त्यानंतर आपली थीम ब्लू आहे म्हणून स्वामींचा शृंगार निळ्या वस्त्राने करणार आहे। आणि छान दिसतं, अतिशय सुंदर अशी पगडी, पेशवाई पगडी मला स्वामींसाठी मी घेतलेली आहे, ती मस्त आजच्या दिवशी वेअर करणार आहे। तर पुढे तुम्ही बघू शकता स्वामींचा शृंगार मी कसा करतेय। स्वामींच्या वस्त्रांची भरपूर अशी व्हरायटी माझ्याकडे आहे, भरपूर अशा साईजमध्ये माझ्याकडे आहेत। काही ममता जोशी ताईंकडून आहेत आणि काही हे जे छोटे आणि अगदी क्रिएटिव्ह जे दिसत आहेत माझ्या हातात तुम्हाला, ते सगळे मी ओविश्री कलेक्शन यांच्याकडून बनवून घेतलेले आहे। अतिशय प्रीमियम आणि खूप सुंदर फिनिशिंग असते, खूप छान आहेत त्यांच्याकडचे वस्त्र, मला खूप आवडतात। आणि आज स्वामींना जे परिधान केलेलं आहे ते सुद्धा वस्त्र ओविश्री कलेक्शन यांच्याकडचं आहे। अप्रतिम अशी फिनिशिंग जर का तुम्हाला स्वामींच्या वस्त्रांना हवी असेल, अगदी प्रॉपरली ती बॉर्डर लावून, अगदी प्रॉपर साईज, प्रॉपर पगडी तुम्ही बघू शकता। स्वामींची मूर्ती माझी 4 ते 5 इंचाची आहे आणि त्याला ही सुंदर अशी पेशवाई पगडी इतकी उठून दिसते आणि इतकं परफेक्ट माप आहे ना, तो खूप सुंदर दिसतं। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मला करायला खूप आवडतं आणि एक वेगळ्याच प्रकारचं, वेगळ्याच लेवलचं सॅटिस्फॅक्शन मला मिळत असतं। सो त्यामुळे मी हे सगळं घेत असते। वेगवेगळ्या कलरमध्ये स्वामींचे वस्त्र, वेगवेगळ्या आकारातल्या त्या पगडी, टोपी किंवा फेटा तुम्ही म्हणू शकतात। आता महाशिवरात्रीसाठी तर खूपच सुंदर असं सगळं काही आहे केलेलं, नक्कीच तुम्हाला आवडेल। आणि इतकं छान असं सगळं जुळून येतं ना त्या दिवशी, ज्या दिवशी पूजा असते, हे सगळं ठरवलेलं नसतं। भरपूर अशा वस्तू मी ऑर्डर करते, भरपूर मागवते, बट त्यातल्या काही ज्या वस्तू आहेत ना त्या अशा ऑटोमॅटिक सगळं जुळून येतं आणि ती पूजेला एक नवीनच रूप काहीतरी असतं, जे आधी ठरवलेलं बिलकुल नसतं। सगळं काही ऐनवेळी जे होईल ते स्वामी करून घेतात।
माझे महादेव करून घेतात आणि तशा पूजा तुमच्यासमोर मी प्रेझेंट करते. माझ्या या नवीन प्रवासात मला अजून तुमचं भरभरून प्रेम हवं आहे, कारण बराच गॅप झाल्यानंतर आता व्हिडिओ अपलोड करते आहे. तर छान असा प्रतिसाद तुम्ही द्या. तुम्हाला आवडेल त्याच टॉपिकवर तुम्ही कमेंट कराल, त्या टॉपिकवर छान छान व्हिडिओ मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. आता तुम्ही पुढे अजून बघू शकतात स्वामी किती सुंदर दिसत आहेत. मी अगदी झूम शॉट्स घेतलेले आहेत. एन्जॉय करा, कमेंट करायला विसरू नका, डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि याआधी अपलोड केलेले सुंदर सुंदर पूजा व्हिडिओसुद्धा बघा.